हॅलो, गुड इव्हनिंग. स्क्रीन विजिबल आहे? Yes, sir. गुगल ॲड्स प्रॅक्टिस केली तुम्ही? हो सर. काय डाऊट आला मॅम? नो सर. मॅम प्रिव्ह्यू शेअर करायचं वगैरे रेसिपी. हो सर. पण ते मी म्हणजे लॅपटॉपवर करते ना, तर मोबाईलनी फोटो काढावा लागतो ना. तर ओके मग मॅम. बघा तुम्ही इथं विंडोजच्या ह्याच्यामध्ये जर गेला ना, हे विंडोजचं हा असतं ना, हा. इथं स्निपिंग टूल म्हणून सर्च करायचं. हे बघा हे दिसतंय ओके. तुम्हाला. ह्याच्यावरती क्लिक हम्म. करायचं. देन एकच सेकंड मी तुम्हाला दुसऱ्या ॲप दाखवतो. दुसऱ्या टॅबने दाखवतो. ओके. इथं विंडोजवरती येऊन तुम्ही इथं सर्च केलं ना स्निपिंग टूल्स म्हणून हे असं बघा सीझर सारखं हे दिसतंय. याने तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. एकच ओके सर. ओके. उद्या पाठवते सर. हो. तेव्हा असं ऑप्शन येतं इथं कॅमेरा सिलेक्ट ठेवायचा. हे न्यू वरती जायचं. ही स्क्रीन सिलेक्ट करायची अशी आणि याचा स्क्रीनशॉट येतो. हे मग तुम्ही सेव्ह करून शेअर करू शकता इथनं बघा. शेअरचं ऑप्शन आहे. ओके सर. बाकी सर्वांनी शेअर करा. ओके. तर आता आपण नेक्स्ट कॅम्पेन घेऊया. कॅम्पेनवरती आपण न्यू कॅम्पेनवरती गेलो. अँड क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गायडन्स. आपली सर्च झाली, परफॉर्मन्स मॅक्स झाली, आता डिमांड. डिमांड जनरेशन बोललं जातं या कॅम्पेनला. या डिमांड जनरेशनमध्ये आणि परफॉर्मन्स मॅक्समध्ये काही डिफरंट नसतो. दोन्ही पण सेमच असतात. थोडेफार 1-2 प्लॅटफॉर्मवरती चेंजेस असतात, जे काल मी तुम्हाला दाखवलं होतं. आणि आता कंटिन्यू करूया. आणि इथं आपल्याला नेम द्यायचं आहे. तुम्ही तुमच्या याने नेम देऊ शकता तिला. आणि इथं आपला कॅम्पेनचा गोल काय कन्व्हर्जन्स आहे की क्लिक्स पाहिजेत तुम्हाला की यूट्यूबवरती एंगेजमेंट. यूट्यूबवरती एंगेजमेंट म्हणजे जर तुम्हाला तुमचे यूट्यूबचे सबस्क्रायबर वगैरे इन्क्रीज करायचे असतील ना, तर तुम्ही यूट्यूब एंगेजमेंट हे करू शकता, सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला वेबसाईटवरती याच्यावरती जर क्लिक हवे असतील, म्हणजे तुमची वेबसाईट युजर्सने वगैरे चेक केली पाहिजे, तर तुम्ही इथं क्लिक्सचं घेऊ शकता. आणि कन्व्हर्जनसाठी सेल्सच्या याच्यासाठी तुम्ही ॲड करू शकता. तर आपण इथं कन्व्हर्जन ठेवूया. आणि इथं आपला कन्व्हर्जन गोल ऑलरेडी सिलेक्ट आहे कॉन्टॅक्ट म्हणून. इथं बघा सेट टार्गेट कॉस्ट पर ॲक्शन. मग आता एका ॲक्शनसाठी तुम्हाला काही टार्गेट वगैरे ॲड करायचं असेल, ते इथनं तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे आता आपल्याकडे एवढी आयडिया नाही आहे, तर ते आपण नाही करणार. आणि इथं आपला बजेट आहे डेली किंवा कॅम्पेन टोटल बजेट. इथं आपण डेली सिलेक्ट ठेवू ना. इथं आपला जो बजेट असेल तो ॲड करायचा. आणि इथं स्टार्ट डेट, एंड डेट. हे बघा इथं तुम्ही एंड डेट वगैरे सिलेक्ट करू शकता. इथं नॉन ठेवली तर आपली एंड डेट ॲड नाही होणार, फक्त स्टार्ट डेटच ॲड होईल. इथं आपली ॲड ह्या कुठल्या कॅटेगरीमध्ये असेल तर ॲड करायचं, नसेल तर नाही. आणि इथं आपलं लोकेशन आणि लँग्वेजेसला ऑन करायचं. लोकेशनवरती एंटर अनदर लोकेशन. इथं आपलं लोकेशन ज्या लोकेशनसाठी तुम्हाला ॲड रन करायची ते लोकेशन ॲड करायचं इथं. तर इथं मी एकच लोकेशन ॲड करतोय, बाकीचे तुम्ही ॲड करू शकता. इथं लँग्वेजेस असतात, ऑल सिलेक्ट ठेवू शकता किंवा पर्टिक्युलर काय लँग्वेजेस असेल तुमच्या, जसे की हिंदी, इंग्लिश, मराठी अशा टाईपमधनं पण तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता. तर मराठी आहे, परत हिंदी आहे,
अशा टाईपमधनं तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता लँग्वेजेस आणि इंग्लिश. देन इथे डिव्हायसेस आहेत. इथून तुम्ही टार्गेटिंग डिव्हाइस ॲड करू शकता. टीव्ही स्क्रीन रिमूव्ह केलं तरी चालेल. कॉम्प्युटर, फोन्स आणि टॅबलेट्सला ॲड करायचं फक्त. टीव्ही स्क्रीन रिमूव्ह करायचं जर तुम्हाला करायचं असेल तर. इथं ॲड शेड्यूल आहे. कुठल्या टायमिंगला तुमची ॲड शेड्यूल वगैरे करायची असेल तुम्हाला तर हे शेड्यूलिंग करू शकता. देन इथलं एवढं आपण सगळी प्रोसेस केल्यानंतर ना गो टू ॲड ग्रुप 1. इथं पण ॲड ग्रुपला तुम्ही नेम वगैरे देऊ शकता. इथं ऑडियन्स आहे. तर इथं क्रिएट एनी ऑडियन्सवरती गेलो आपण. इथं ऑडियन्सचं नेम द्यायचं. इथं डेमोग्राफिक आणि इंटरेस्टमध्ये आलो आपण. इथनं आपण सर्च करू शकतो ऑडियन्स. पेड प्लॅन, मार्केटिंग सर्व्हिसेस, असं जो तुमचा काय ऑडियन्स असेल तो इथनं तुम्ही ॲड करू शकता. हे बघा. इथं त्याची रीच दिसते त्या ऑडियन्सची, म्हणजे इथं मिलियन्समध्ये तुम्हाला रीच दिसते बरोबर. म्हणजे एवढे त्या ऑडियन्सला सर्चेस आहेत. तर इथं मी 1-2 एवढे ऑडियन्स ॲड केलेले आहेत. एवढे बस झाले. इथं जर तुमच्याकडे ऑलरेडी ॲड रन केली असेल तर त्याचा डाटा वगैरे असतो तुमच्याकडे, तर तुम्ही त्या डाटाला पण म्हणजे त्या ॲड्सच्या युजर्सला पण टार्गेटिंग करू शकता. इथं ॲड करायचा तो डाटा फक्त जर तुम्ही ऑलरेडी ॲड्स रन केल्या असतील. तर एक्सक्ल्युशनमध्ये तुम्हाला काय ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. नाहीतर डेमोग्राफिक्समध्ये जेंडर वगैरे फिमेल आणि मेल सिलेक्ट व्हायचं. अननोनला आहे ना त्याला अनसिलेक्ट करायचं. इथं एजला पण अननोनला जे असतं त्याला अनसिलेक्ट, जे तुमचं टार्गेट एज असेल ते इथनं ते सिलेक्ट करायचे. इथं तुम्हाला सगळे डाटा पण दिसतोय. विकली इम्प्रेशन्स दिसतात, म्हणजे विकली आपण जर ॲड रन केली तर एवढे त्याच्यावरती रीच भेटतील आपल्याला. हे इथनं सेव्ह करायचं आहे. डेमोग्राफिक्स आपलं जो काही ऑडियन्स आपण ॲड केला होता बरोबर. इथं आपण ऑडियन्स वगैरे सगळं ॲड केलेलं आहे. आता इथं बघा ऑप्टिमायझिंग टार्गेटिंगमध्ये तुम्ही इथं यूज करू शकता, म्हणजे ओनली शो ॲड्स टू पीपल विदिन माय एज अँड जेंडर स्पेसिफिकेशन. हे जर तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. म्हणजे जे आपल्या एजचे जे पीपल्स वगैरे असतात ना त्यांनाच हे ॲड दिसेल. किंवा यूज ऑप्टिमाइज टार्गेटिंग ठेवू शकता तुम्ही. देन गो टू ॲड 1 करायचं. इथं आता आपल्याला इमेज, व्हिडिओ किंवा स्क्रोलरवाले जे काय असेल ते घ्यायचं. इथं आपली ॲड कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मवरती शो होईल. यूट्यूब आहे, डिस्कवर आहे आणि जीमेल आहे. इथं आपल्याला ॲड क्रिएट करायची. हा बघा ॲड स्ट्रेंथ जो आहे ना तो अख्खा ब्लँक आहे. आता इथं आपल्याला हा पूर्ण कंप्लीट करायचा. हा इथं आपण पूर्ण कंप्लीट केला. इथं गुड येईल. आता इथं इमेजेस ॲड करायचे, डिस्क्रिप्शन ॲड करायचं आणि हेडलाईन ॲड करायचे. इथं इमेजेस आपण ॲड करूया. तर याला नेम द्यायचा असेल तर नेम देऊ शकता. इथं फायनल URL ॲड करायची.
तर आपली वेबसाईटची वगैरे जे असेल ते तुम्ही ॲड करू शकता. इथे हे बघा, मी वेबसाईट ॲड केली, इमेजेस वगैरे ते ऑटोमॅटिकली ॲड झाले. याला फक्त आपण सिलेक्ट करायचे जे जे आपल्याला पाहिजे ते. सर लॅपटॉप पण जॉईन करायचं, एक्झिट होऊन करू का परत? ओके, करा करा. इथनं आपण सिलेक्ट करू शकतो. सिलेक्ट ऑल जर केलं तर जेवढे आपण अपलोड केले होते ते इमेजेस इथे ॲड होते. हे बघा, हे आता आपल्या ऑलरेडी इमेजेस आहेत ते इथे ॲड झालेले आहेत. त्यातल्या काय तुम्हाला रिमूव्ह वगैरे करायचे असेल तर त्या रिमूव्ह करू शकता तुम्ही. तर मला ऑल हवे आहेत म्हणजे सगळ्या इमेजेस. इथे इमेजेसचं दिसतंय राऊंड हाफ कंप्लीट झाला आहे. अजून अजून जास्त इमेजेस आपल्याला ते ॲड करायला सांगते, पण आता आपल्याकडे तेवढ्या अवेलेबल नाही आहेत. देन इथं लोगो, इथं आपण लोगो ॲड करू शकतो आपले. सजेशनमध्ये आपल्याला एकच लोगो दिसतोय आपला. इथं 1-2 मी अजून अपलोड करतो. अपलोडमध्ये जायचं, आपली जी फाईल असेल ते ॲड करायची. इथं आता 4 लोगोस मी ॲड केलेले आहेत. त्यांनी आपल्याला 5 सांगितले, पण इथं 4 केलेले ते मी. देन सेव्ह करायचं याला. लोगोस इथे ॲड होतील. देन इथे डिस्क्रिप्शन वगैरे तुम्ही ॲड करू शकता. इथं असे तुम्हाला ॲड्स दिसले असतील बरोबर यूट्यूबवरती अशा टाईपमध्ये. इथनं हेडलाईन्स तुम्ही अप टू 5 हेडलाईन्स ॲड करू शकता. त्या जेवढ्या तुम्ही बेटर हेडलाईन्स ॲड करताल ना तेवढी तुमची ॲड बेटर रन होईल. आणि हेडलाईन्स आहेत ना त्या म्हणजे एका जागेवरती सेव्ह नसतात. एका पर्सनला वेगळी हेडलाईन दिसते, दुसऱ्याला वेगळी दिसते. कारण की गुगल काय करतं, फोटोज हेडलाईन्स वगैरे आहेत ना ते शफल करत राहतं सारखं. त्यामुळे इथं ते आपल्याला रेकमेंड करते की मिनिमम 5 तरी तुम्ही ॲड करा, हेडलाईन, डिस्क्रिप्शन वगैरे. तर इथं आपल्या ह्याच्यावरती असतं, जर आपण जास्त हेडलाईन यूज केल्या तर जास्त आपली ॲड बेटर दिसेल. आणि इथं कॉल टू ॲक्शन बटन आहे, तुम्ही यातलं जे काय असेल ते तुम्ही लावू शकता. आता आपण लर्न मोरचं लावूया. तर लँग्वेज आपली इंग्लिशच आहे. आणि इथे डिस्क्रिप्शन वगैरे ॲड करू शकता तुम्ही. इथं हा जो ॲडचा जो स्ट्रेंथ आहे ना फुल कंप्लीट झाला पाहिजे. आपण आता चॅट जीपीटी कडनं डिस्क्रिप्शन घेऊया. इथं बघा 90 वर्ड्समध्ये तुम्हाला इथे ॲड करावं लागेल डिस्क्रिप्शन. इथं परत डिस्क्रिप्शनवरती गेला तर दुसरं डिस्क्रिप्शन ॲड करू शकता तुम्ही.
तर आपलं आता सेकंड डिस्क्रिप्शन ॲड झालं. नाही इथं परत डिस्क्रिप्शनचं प्लसवरती करायचं आणि आपलं जे थर्ड डिस्क्रिप्शन असेल ते ॲड करू शकतो. इथं हे बघा डिस्क्रिप्शनचा आपला जो राउंड आहे तो कंप्लीट झालेला आहे. तसेच टाईपमध्ये आपण इथं हेडलाईन्स वगैरे पण ॲड करू शकतो. सर हे डिमांड जेनचं फक्त YouTube साठी आहे का? काय मॅम? डिमांड जेन ची ऍड आहे जनरेशनचे ॲड की नाही, हा यूट्यूबसाठी, डिस्कवरसाठी आणि ईमेलसाठी. हे बघा, हे डिस्कवरचा प्रिव्ह्यू आहे आपला. इथं तुम्हाला दिसते म्हणजे कुठं कुठं ते ॲड रन होते. हे आपला जीमेलचा आहे. आपण नंतरनं चेक करूया प्रिव्ह्यू. या 3 प्लॅटफॉर्मवरती आपली ॲड दिसते. हे डिस्कवरचं माहिती आहे तुम्हाला, फोनच्या साईडचं असतं ते. हे डिस्कवर फक्त फोनमध्ये विजिबल असतं. अशा टाईपमध्ये तुम्ही ॲड्स बघितले असतील, स्पॉन्सर म्हणून वगैरे. येस सर. आता आपलं डिस्क्रिप्शनचं ॲड झालं आहे आणि हेडलाईन्सचं पण पूर्ण क्रिएट झालं, म्हणजे कंप्लीट झालेलं आहे. फक्त इमेजेसचा थोडा प्रॉब्लेम आहे, कारण की आपण त्या फ्री स्टॉकवाल्या इमेजेस यूज केल्या होत्या, बरोबर. आपल्याकडे आत्ता अवेलेबल नाहीत इमेजेस, त्यामुळे थोडा इश्यू येतोय. इथं आपली इमेजेस ॲड केली, आपले लोगोज आहेत, ते डिस्क्रिप्शन वगैरे. इथं बिझनेसचं नेम ॲड करायचं आपलं. आपलं बिझनेसचं नेम वगैरे ॲड केलं ना, इथे तुम्हाला दिसेल. हे बघा, आपला ॲडचा स्ट्रेंथ आहे तो पण कंप्लीट झाला आहे. फक्त इमेजेसचा थोडा तो इनकम्प्लीट आहे, नाही तर इथं फुल कंप्लीट होतो. इथं गुड म्हणून पण आलेलं आहे आपल्याला. जर पूर्ण कंप्लीट केला आपण तर व्हेरी गुड म्हणून येईल. तर आपण प्रिव्ह्यू चेक करूया. हे बघा, बिझनेस नेम दिसते आपलं, JDDG वर्क्स. स्पॉन्सर आपला लोगो आहे. ह्या इमेजेस सारख्या शफल होत राहतात. इथनं ज्या आपण इमेजेस ॲड केल्या असतात ना, त्या 1-2 मिनिटाला शफल होत राहतात सारखे. इथं आपला डेस्कटॉपचा प्रिव्ह्यू आहे. हे बघा, अशा टाईपमध्ये तुम्ही यूट्यूबला ॲड बघितली असेल. ज्यावेळेस तुम्ही एखादा व्हिडिओ वगैरे ओपन करता, त्यावेळेस तुम्हाला साईडला अशा टाईपमध्ये दिसते का ॲड? नाही तर डिस्कवरचं विजिबल नसतं डेस्कटॉपसाठी. देन ही जीमेलचा प्रिव्ह्यू आहे. हे बघा. हा आपला मोबाईलचा प्रिव्ह्यू. इथं जीमेल, सॉरी, हे डिस्कवर आणि हे यूट्यूब. ओके, ते ॲड कळाली सर्वांना? येस सर. काय डाऊट आहे? नो सर. स्वाती मॅम, ऋतुजा नो मॅम, सर. सोनाली मॅम. नो सर. म्हणजे आपण सर एका वेळी युट्यूब आणि जीमेल ऍड करू शकतो का? काय मॅम? एका वेळी आपण युट्यूब आणि जीमेल ऍड करू शकतो? ॲड्स का?
हा हो मॅम, ते आत्ता बघा इथं तुमचं आहे ना, हे जेवढे प्लॅटफॉर्म दिसतात ना, त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुमची ॲड ते व्हिजिबल असणार. इथनं तुम्ही चेंजेस करू शकत नाही. म्हणजे ओके. आता जर मला इथं डिस्कवरला नसेल दाखवायचं तर इथे ऑप्शनच नाही आहे. इथं रिमूव्ह करायचं ते ऑप्शन नाही. त्यासाठी ते प्लॅटफॉर्म म्हणजे कॅम्पेन्स आहेत. कुठल्या कुठल्या कॅम्पेनवरती कुठली ॲड रन होते ते तुम्हाला माहिती पाहिजे मॅम. आता तुम्ही ओके. प्रॅक्टिस वगैरे करताल तुम्हाला परफेक्ट माहिती असेल कुठल्या कॅम्पेनसाठी कुठं कुठं आपली ॲड व्हिजिबल असते. आता जे आपली फर्स्टचे होते ते फक्त सर्चची होती. तर त्याच्यामध्ये यूट्यूब, डिस्कवर, जीमेल वगैरे काहीच नव्हतं. हा नव्हतं. हो. आता हे आपले जे पुढं ॲडव्हान्स होत जातं थोडं थोडं. मग ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती ते ॲड दिसते. ओके. तर इथनं आपण गो आणि रिव्ह्यू केलं की आपण पेमेंट करून आपले ॲड पब्लिश करू शकतो. तर पब्लिश कॅम्पेन असते इथनं तुम्ही पब्लिश करू शकता. तर इथं लिव्ह करूया, आपण नेक्स्ट कॅम्पेन क्रिएट करू. कॅम्पेनवरती जाऊन न्यू कॅम्पेन, क्रिएट कॅम्पेन विदाउट गायडन्स. आपली बघा सर्च झाली, परफॉर्मन्स मॅक्स झाली, डिमांड झाली, आता डिस्प्ले ॲड. इथं आपल्याला वेबसाईट लागते, तर ती वेबसाईट ॲड करायची. तर कॅम्पेन नेम, कंटिन्यू करून नेक्स्ट. इथं आपले लँग्वेजेस आहेत. इथून तुम्हाला ऑल ठेवायचं असेल तर ऑल करू शकता. इथं आपलं लोकेशन परत ज्याने आपली ॲडची पॉलिसी काय असेल तर इथं नो करायचं. आपण मोर सेटिंग्समध्ये बघायचं काय सेटिंग्स आहेत का. त्या डिव्हायसेसमध्ये तुम्ही आता इथं आपले कॉम्प्युटर आहे, मोबाईल फोन आणि टॅबलेट आहे. या तिन्ही पण डिव्हाइसमध्ये आपल्याला ॲड शो करायची. तर इथं शो ऑन ऑल ऑब्जेक्ट केलं तरी चालेल. आणि ॲड शेड्यूलचं वगैरे तर तुम्हाला माहिती आहे. स्टार्ट डेट, एंड डेट. इथं नेक्स्ट करूया. इथं आपल्याला बजेट ॲड करायचं आपलं. इथं आपल्याला क्लिक्स दिसतात ते 2.9K to 40K क्लिक्स येतील आपल्याला. तर कन्व्हर्जन व्हॅल्यू किंवा कन्व्हर्जन सिलेक्ट करू शकतो. आता इथं बघा सेट अ टार्गेट रिटर्न्स ऑन ॲड स्पेंड. तर इथं तुम्ही ॲड स्पेंडसाठी टार्गेट ॲड करू शकता. म्हणजे तुम्हाला जो बजेट लावताय तुम्ही त्यावरती तुम्हाला किती टार्गेट पाहिजे. म्हणजे आता 2000 रुपीजवरती तुम्हाला किती पर्सेंटमध्ये टार्गेट पाहिजे. तिथं अशा टाईपमध्ये तुम्ही ॲड करू शकता. मी तुम्हाला एक PDF शेअर करतो. त्यामध्ये सगळे फुल फॉर्म्स वगैरे आहेत. या ROSचे वगैरे कॉस्ट पर क्लिकचे याचे सगळे फुल फॉर्म्स आहेत. ते तुम्ही एकदा रीड करून घ्या. ते तुम्हाला नीट समजून जाईल. बघा इथं दिसतंय 59% टार्गेट आपण इथं ॲड करू शकतो. म्हणजे आपलं एवढं टार्गेट आहे, एवढं आपल्याला पाहिजे. तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही ॲड करायचं असेल तर करू शकता किंवा ते स्किप करा. आणि नेक्स्ट टार्गेटिंगमध्ये ऑडियन्स सेगमेंट. इथं आपण ऑडियन्स ॲड करू शकतो.
तर बघा मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग एजन्सी. तुम्हाला इथं सर्च करायचं असेल तर इथनं तुम्ही सर्च पण करू शकता. इथं आपण आता 6 सिलेक्ट ठेवलेलं आहे. अजून जर सिलेक्ट करायचं असेल तर अजून करू शकतो आपण. ते डन करायचं. तर एवढे ऑडियन्स आपल्याला बस झाले. ॲड टार्गेटिंगमध्ये डेमोग्राफिक्स, इथं मेल फिमेल अननोनला अनटिक करायचं. आणि इथं पण अननोन आहे. एज, हे सगळे जे अननोन आहे ते अनटिक करायचे. इथं बघा टार्गेटिंग्समध्ये तुम्ही कीवर्ड्स वगैरे ॲड करू शकता. म्हणजे जसे आपण कीवर्ड्स ॲड केले होते, म्हणजे फाईंड केले होते त्या टाईपमध्ये नाही तर तुम्ही कीवर्ड्स ॲड करू शकता. ते आपली जी वेबसाईट आपण ॲड केली होती त्याच्यामधले इथं कीवर्ड्स ऑटोमॅटिकली आलेले आहेत. हे बघा इथं आपली वेबसाईट आहे बरोबर. इथं मी प्रोडक्टचं नेम वगैरे जरी टाकलं तरी इथं मला कीवर्ड्स येतील. इथं ॲड ऑल आयडियाज केलं तर इथं तुमचे सगळे जे कीवर्ड्स आहेत ते इथं ऑटोमॅटिकली ॲड होऊन जातील. बरोबर, आपले कीवर्ड्स आहेत डिजिटल मार्केटिंग बिझनेस, डिजिटल मार्केटिंग एजन्सी, कंपनी नियर मी, ऑनलाईन मार्केटिंग, अशा टाईपमध्ये जे कीवर्ड्स असतात आपल्याला यूज करायचे असतात. इथं बघा कनेक्शनमध्ये ओनली शो ॲड्स ऑन वेब पेज ॲप्स अँड व्हिडिओज रिलेटेड टू दिस कीवर्ड. तर हे आपल्याला जर ह्या कीवर्डच्या रिलेटेड जर शो करायचे असेल ॲड तर इथनं आपण सिलेक्ट करू शकतो. आणि इथनं तुम्ही टॉपिक्स वगैरे पण ॲड करू शकता. म्हणजे या टॉपिक्सला तुम्हाला तुमची ॲड शो करायची. आणि इथं प्लेसमेंट्स आहेत. तर इथं काय वेबसाईट आहे, यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब व्हिडिओ, ॲप्स आणि ॲप कॅटेगरीज. तर एवढ्या प्लॅटफॉर्म्सवरती आपली ॲड विजिबल असेल. आणि इथं सगळं सेटिंग्स वगैरे ऑडियन्स वगैरे ॲड केला आपण. इथं कीवर्ड्स वगैरे हे बघा, हे जे हाऊस होल्ड इन्कम जे असते ना हे स्पेसिफिक कंट्रीसाठी असतं. इंडियासाठी आता हे अवेलेबल नाही आहे. ते आपल्याला रिमूव्ह करायचं. त्याने इथं डन करायचं आधी. देन नेक्स्ट. आता हे आपली ॲड डिस्प्लेला दिसेल, जीमेलवरती दिसेल आणि यूट्यूबवरती दिसेल. तर इथं आपल्याला व्हिडिओ, इमेज, हेडलाईन आणि डिस्क्रिप्शन सगळं ॲड करायचं. तर फायनल URL आहे आपली, म्हणजे आपली वेबसाईट. आणि इथं आपल्या बिझनेसचं नेम. इथं इमेजेस आपल्याला ॲड करायचे आहेत. तो इथनं 1-2 इमेजेस आपण अपलोड करू शकतो.
आता मी 2 इमेजेस माझ्या फाईलमधनं ॲड केलेले. एवढे इमेजेस आपल्याला झाले आणि इथं सेव्ह करायचं. इथे इमेजेसचं क्लिक झालेलं बरोबर, म्हणजे ऑल इमेजेस आपण ॲड केलेले आहेत. आणि इथं हेडलाईन आहे. आधी फर्स्ट ऑफ ऑल इथे लोगोस ॲड करायचे. देन इथं आपल्याला हेडलाईन्स ॲड करायचे. इथं पण ऑप्शन आहे ॲड अप टू 5 हेडलाईन्स. इथं आपण 5 हेडलाईन्स ॲड करू शकतो. वन 2 3 4 5 अजून एक हेडलाईन आपण ॲड करू. इथं आपले 5 हेडलाईन्स ॲड झालेले. इथं लॉंग हेडलाईन्स पण ॲड करायचे. आपल्या जे इथं लॉंग हेडलाईन्स होते त्याच यूज करूया आपण. तर 3 हेडलाईन्स ॲड केल्या. अजून 2 हेडलाईन्स आपण ॲड करू. इथं आपण 5 हेडलाईन्स ॲड केलेले आहेत. तिथं आपलं हेडलाईन्स ॲड झाले, डिस्क्रिप्शन ॲड झाले, इमेजेस ॲड झालेले आहेत. ते इथं व्हिडिओ ॲड करायचे आहेत आपल्याला. तर कॉल टू ॲक्शन बटन. ते बघा इथे व्हिडिओज आहेत. इथं व्हिडिओजवर तर आपल्याकडे जर व्हिडिओ अवेलेबल वगैरे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तिथं मी एकच व्हिडिओ ॲड केलेला आहे. हे सगळं आपलं परफेक्ट आहे. हायर स्ट्रेंथचा तो पण कम्प्लीट होऊन जाईल. ज्याच्यात आता आपण प्रिव्ह्यू बघूया.
इथं बघा आपला प्रिव्ह्यू दिसतोय. हे सगळ्या प्लॅटफॉर्मचा आपला प्रिव्ह्यू आहे ऑलचा. इथं तुम्ही पर्टिक्युलर कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मवरती शो होते ते पण बघू शकता. डिस्प्लेवरती आपली ॲड कशी शो होतीये ते बघायचं. हां, आपले हेडलाईन्स वगैरे आहेत, सगळे ॲड आहे. बरोबर. इथं आपला व्हिडिओ दिसतोय. इथं पण आपला व्हिडिओ दिसतोय. हे बघा किती किती वेगळ्या वेगळ्या पोझिशन्सवरती आपली ॲड दिसते. हे डिस्प्लेच्या नेटवर्कवरती बघा. अशा टाईप्समध्ये तुम्ही प्रत्येक ह्याच्यावरती ॲड बघितली असेल. बरोबर. आणि इथं जीमेल आहे. इथं स्पॉन्सर म्हणून दिसते. बरोबर. हे बघा स्पॉन्सर. इथं आपल्या बिझनेसचं नेम दिसते. आणि इथं आपली इमेज दिसते. आता जीमेलचे 3च प्रिव्ह्यू आहेत. याला ओपन केल्यावरती कसं दिसेल, युजर्सने आपलं जीमेल ओपन केला त्यांना इथं लोगो दिसेल, बिझनेस नेम आणि आपलं सगळं ईमेल, म्हणजे आपली जी ॲड असेल आपण क्रिएट केलेली ती दिसेल. बरोबर. देन इथं यूट्यूब. हे बघा इथे एक यूट्यूबवरती दिसते. बरोबर. ज्यावेळेस आपण व्हिडिओ वगैरे वॉच करतो त्यावेळेस इथं खाली असते एक ॲड आणि इथं स्टार्टिंगला एक असते ज्यावेळेस आपण पेज ओपन करतो. आता फोनचा झाला, आता हे डेस्कटॉपचा झाला. डेस्कटॉपवरती इथं यूट्यूबचा प्रिव्ह्यू नाही आहे. जीमेलचा बघूया. हे डेस्कटॉपच्या जीमेलचा प्रिव्ह्यू. हे क्लोज केल्यानंतरचा आणि हा ओपन केल्यानंतरचा. हे बघा. देन डेस्कटॉपच्या डिस्प्लेवरती ॲड कशी दिसेल. हे कुठले कुठले वेबसाईट तुम्ही ओपन करता. बरोबर. म्हणजे रँडमली एखादी वेबसाईट ओपन केली त्यामध्ये हे असतात ॲड्स असतात. बरोबर. तर त्या अशा टाईपमध्ये ॲड रन केल्या असतात. यूट्यूब त्या वेबसाईटवाल्यांना पण थोडंसं पे करतं, म्हणजे सॉरी गुगल त्या वेबसाईटसाठी पण थोडेसे पेमेंट देते त्यांना. तर मी तुम्हाला एक वेबसाईट दाखवतो. बघा हे ते क्रिकेटचे स्कोअरची वेबसाईट आहे. आणि या वेबसाईटवरती काय काय पार्टवरती ॲड्स आहेत हे दिसते. स्पॉन्सर. तर अशा टाईपमध्ये तुमच्या डिस्प्ले ॲड्स रन होतात. ते एकच ॲड दिसते. काय काय वेळेस मल्टिपल ॲड्स दिसतात. हे बघा इथे दिसते एक स्पॉन्सर म्हणून. इथं एक ॲड आहे, इथं एक ॲड आहे. अशा टाईपमध्ये या तुमच्या डिस्प्लेवरती दिसतात ॲड्स. इथं बघा हे दिसते. हे अशा टाईपमध्ये ना ते गुगल आहे ना यूट्यूब आपलं त्या वेबसाईट्सला पण थोडंफार पेमेंट देतं. आता बघा वेगळ्या वेगळ्या वेबसाईटवरती आपली वेगवेगळे लोकेशन दिसते. परत इमेज वेगळी दिसते, टायटल वेगळं दिसतंय, हेडलाईन वेगळी दिसते, कारण की गुगल सारखं शफल करत राहतं. इथं बघा इथं आपला वेगळा लोगो दिसतोय, इथं वेगळा आहे. परत इथं आपलं हेडलाईन वेगळी आहे. इथं बघा डिजिटल मार्केटिंग कोर्स 50% ऑफमध्ये दिसते. इथं ग्रो युअर बिझनेस ऑनलाईन. ते त्यामुळे इथं मल्टिपल आपल्याला ॲड करायचं जे आपल्या युजफुल असतील तेच. आणि इथं बघा ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स. इथं 45+ मॉड्यूल्स. इथं वेगळी इमेज आहे, इथं वेगळी इमेज आहे. जे इमेज बेटर सेट होत असेल त्या ॲडसाठी तर तीच गुगल ॲड करतं. इथं वेगळी इमेज दिसते, इथं वेगळी इमेज आहे. हे आता बॅनर इमेज म्हणजे बॅनर ॲड सारखं आहे. इथं वेगळी ॲड आहे, इथं वेगळी ॲड आहे.
तर अशा टाईपमध्ये तुमचे प्रत्येक ह्याच्यावरती ॲड परफेक्ट ॲड झाली पाहिजे. इथं आपल्या आता एका वेबसाईटवरती व्हिडिओ ॲड्स पण असतात बरोबर, त्यावरती अशा टाईपमध्ये ॲड दिसते बघ. आणि इथं आपण एक व्हिडिओ पण ॲड केला होता. आणि ह्याची पण लिंक तुम्ही शेअर करू शकता. इथं लिंक एक्सपायरिंग करायचं, ही लिंक कॉपी करून शेअर करू शकता तुम्ही. आणि आपला ॲड त्यांचा जो आहे ना तो कम्प्लीट होईल, कारण की इथं आपलं सगळं कम्प्लीट झालेलं आहे. काहीतरी इश्यूमुळे ते कम्प्लीट होत नसेल. आणि इथं नेक्स्ट करून हिला पब्लिश करू शकतो आपण. तर काय टार्गेटिंगमध्ये याच्यामध्ये काय चेंजेस करायचे असतील तुम्हाला, तर ते चेंजेस करून नंतर तुम्ही पेमेंट करायचं, पब्लिश करायचे ॲड. इथं आपलं सगळं टार्गेटिंग दिसतंय. तर बिझनेस वेबसाईट मार्केटिंग आपण जे ऑडियन्स वगैरे ॲड केला होता ते सगळं दिसते. आपलं कॅम्पेनचं नेम आहे. इथं जर तुम्हाला काय चेंजेस वगैरे अजून करायचे असतील तर तुम्ही चेंजेस करू शकता पब्लिश करायच्या आधी. इथं ऑडियन्समध्ये कीवर्ड्स, डेमोग्राफिक्स याच्यामध्ये जर काही चेंजेस करायचे असतील त्याच्यावरती फक्त क्लिक करायचं. इथनं तुम्ही अजून काही चेंजेस करायचे असतील तर ते करू शकता. हे सगळं आधी चेक करायचं. ज्यावेळेस तुम्ही ॲड पब्लिश वगैरे करताल त्यावेळेस सगळं चेक करायचं परफेक्ट आहे की नाही. लोकेशन, परत आपलं टार्गेट ऑडियन्स परफेक्ट आहे की नाही. आणि इथनं तुम्ही पब्लिश करू शकता. ते तर कोणाला काही डाऊट आहे यामध्ये? क्लिअर आहे सर्वांना? येस सर. हे बघा, इथं आपण जर डिमांडच्या जनरेशनमध्ये इथं आपण जर यूट्यूबचं एंगेजमेंट वगैरे सिलेक्ट केलं तर आपण इथं व्हिडिओज वगैरे ॲड करू शकतो यूट्यूबचे. तुम्हाला दाखवतो ते टाईम आहे आपल्याकडे. तर इथं आता आपण कन्वर्जन केलं होतं त्यासाठी इथं यूट्यूबचं वगैरे ॲड करू शकत नाही. जर इथं यूट्यूबचं केलं आपण, हे बघा इथं आपल्याला यूट्यूबचा चॅनल ॲड केला ना आपला, तर आपली यूट्यूबची ॲड्सवरती पण आपली ॲड रन होते. म्हणजे आपण सगळं ॲड करू शकतो त्यामध्ये. यूट्यूबच्या लिंक्स असतात ना, म्हणजे कुठल्या कुठल्या व्हिडिओजवरती आपल्याला लिंक ॲड करायची आहे ते इथनं आपण ॲड करू शकतो. त्यात आपले नेक्स्ट व्हिडिओ कॅम्पेन आहे ना त्यामध्ये पण तुम्हाला परफेक्ट कळेल. तर आपण बघूया. आत्ता आपल्याकडे यूट्यूबचं चॅनल नाही आहे बरोबर. इथे आपली डिमांडची कॅम्पेन आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला यूट्यूबचं व्हिडिओज ॲड करायचा ऑप्शन नाही आहे. बघा व्हिडिओ ॲड आहे ना, ह्याच्यावरती क्लिक करूया आपण. इथं आपल्याला जे यूट्यूबचं असेल ना फक्त, तर त्याच्यावरती ते दिसेल. आपण सिंगल इमेज वगैरे सिलेक्ट केलं तर ते बाकीच्या कॅम्पेन्सवरती पण दिसेल. पण तिथं तुम्ही फक्त व्हिडिओ ॲड केलं ना, तिथं आपल्याला एक URL ॲड करायची. देन इथं आपण अप टू 5 व्हिडिओज ॲड करू शकतो. म्हणजे 5 व्हिडिओज ॲड करू शकता तुम्ही, किंवा 5 वेगळ्या चॅनल्सची URL ॲड करू शकता. जर तुमच्या चॅनलची करायची असेल तर तुमच्या चॅनलची पण तुम्ही ॲड करू शकता. ते दाखवतो मी तुम्हाला कसं असतं. तर एक फायनल URL ॲड करायची. आधी आपल्या वेबसाईटची URL ॲड करायची.
आणि तो आपले जे व्हिडिओज असतील ना अपलोड केलेले ते ॲड करायचे किंवा इथनं तुम्ही लिंक पण पेस्ट करू शकता. इथे यूट्यूबचे चॅनल्स असतात ना त्यांची तुम्ही लिंक ॲड करू शकता. म्हणजे त्या Now I use यूट्यूब Whisperflow. I just think out loud and it creates perfect format. हे काय ॲड रन केलेले बरोबर. तर अशा चॅनलवरती आपण पण ॲड रन करू शकतो आपलं. तर फक्त त्या चॅनलची URL कॉपी करायची किंवा ते व्हिडिओची ॲड. तर इथे यूट्यूबचे व्हिडिओची URL आहे. तेव्हा आता इथं स्पॉन्सर म्हणून दिसते बरोबर. तर अशा टाईपमध्ये आपले ॲड्स असतात तर गुगलवरनं रन केले जातात. तिथे यायचं आणि त्या यूट्यूबची URL ॲड करायची इथं. हे बघा तो व्हिडिओ आपण चेक केला होता बरोबर. इथं तो काय सांगते व्हिडिओज लॉंगर दॅन 3 मिनिट्स डज नॉट युजली परफॉर्म ॲज वेल. म्हणजे आता आपल्याला काय सांगते ते 2 मिनिटाचा किंवा 60 सेकंडचा जो व्हिडिओ असेल ना तो ॲड करा. आता हा व्हिडिओ 5 मिनिट्सचा आहे. तर आपल्याला इथं 3 सेकंडचा जो व्हिडिओ असेल ना तो ॲड करायचा. तर ते परफेक्ट ॲड आपले शो होईल. असेच कॉम्पिटिटर्सच्या वेबसाईटवरती किंवा त्यांच्या यूट्यूबवरती आपण आपले ॲड्स रन करू शकतो. म्हणजे समजा हा माझा कॉम्पिटिटर आहे बरोबर. तर ह्याच्या यूट्यूबच्या चॅनलवरती मी माझे ॲड रन करू शकतो. गुगल काय करणार त्यांना पे करणार. असे तुम्ही चेक करू शकता वेगळ्या डिजिटल मार्केटिंगच्या व्हिडिओवर दुसऱ्या डिजिटल मार्केटिंगची ॲड असते. आता 3 सेकंडचा व्हिडिओ नाही आहे. म्हणजे तुम्ही ॲड केला असता तर तिथं ॲड झाला असता. इथं हा एक व्हिडिओ ॲड झालेला आहे. इथं पण दिसतं बरोबर. तर व्हिडिओ दिसतोय. इथं स्पॉन्सर म्हणून दिसतंय. इथं आपण आता आपलं डिस्क्रिप्शन वगैरे जसं ॲड करतो तर ते ॲड केलं की ते दिसून जाईल. ओके. तर क्लिअर आहे सर्वांना. येस सर. येस सर. काय डाऊट आहे नाही. तुम्ही प्रॅक्टिस करा. ग्रुपवरती स्क्रीनशॉट शेअर करा सर्वांनी. काय डाऊट असलं तर मला विचारा. ओके. तर इथं आपण एंड करूया. बाकीच्या कॅम्पेन्स आपण उद्या रन करूया. उद्या आय थिंक क्लास नसेल. आपण परवा कंटिन्यू करू. ओके सर ते उबेर सजेस्टची हो लिंक मॅम. शेअर करा. हे तुम्हाला दाखवतो मी आत्ता इथं टाईम आहे तर आपल्याकडे. लिंक पण शेअर करतो मी ग्रुपवरती. इथे उबेर सजेस्टच्या फ्री कीवर्ड प्लॅनरवरती आलो ना आपण. तर आपल्याला साइन अप वगैरे करून घ्यायचं. तेव्हा कॉम्पिटिटर ॲनालिसिसवरती आहे. हो. इथं आपल्याला ते URL ॲड करायची. आता समजा माझं कॉम्पिटिटर URL करायची ना ऍड हो तिथे. मॅम. आता माझं समजा कॉम्पिटिटर UXच आहे.
तर मी तिथे UX ॲड करतो. ह्याच्यावरती आता काय बॅकलिंक्स वगैरे ॲड नसतील. ॲड युअर टू हे सॉरी इथं नाही आहे. हां, बॅकलिंक ओव्हरव्ह्यू आहे ना, इथं तुम्ही स्क्रोल केलं ना या साईडला, हे आता ॲडमुळं ते दिसत नाही आहे. इथं बघा बॅकलिंक ओव्हरव्ह्यूमध्ये जायचं. देन इथं ते URL पेस्ट करायची, जी तुमच्या कॉम्पिटिटरची असेल. इथं आता समजा माझे इंटरशालाचं कॉम्पिटिटर आहे. देन इथं सर्च करायचं. आता माझ्या इथं 3 सर्च झालेले आहेत, म्हणजे 3 इथं सर्च भेटतात आपल्याला. इथं सगळा ओव्हरव्ह्यू आलेला आहे आणि इथं ते बॅकलिंकचे सगळा डाटा आलेला आहे. इथं तुम्हाला 100+ बॅकलिंक्स भेटून जातात एका टायमाला. हा डाटा तुम्ही डाउनलोड करू शकता. 3 वेबसाईटचं एका टायमिंगला काढू शकता. म्हणजे तुमच्याकडे 300 वेबसाईटचा डाटा भेटतोय. इथं फक्त एक्सपोर्ट टू CSV करायचं, त्याचा डाटा तुम्हाला भेटून जाईल. इथं सगळं दिसतंय तुम्हाला, DA दिसतोय, PA दिसतोय, स्पॅम स्कोर दिसतोय. तुम्ही एकदा चेक करा मॅम. मी तुम्हाला उबर सजेस्टची पण लिंक शेअर करतो. ते मी कॉम्पिटिटर अनालिसिसवरच करत होते, त्याच्यामुळे होत नव्हतं आय ओके. थिंक. इथं बघा बॅकलिंक ओव्हरव्ह्यूवरती गेला ना तुम्ही, इथं जायचं ओके. आणि ती कॉम्पिटिटरची जी होम ओके पेजची सर. असेल ना URL ते ॲड करायची. हां. आणि तिथं जे ओके सर. ओके. स्पॅम स्कोर जास्त असेल ते स्किप करू शकता तुम्ही. ओके, क्लिअर आहे मॅम? ओके सर. येस सर, येस. तर काय डाऊट वगैरे असेल तर मला मेसेज करा. तिथं आपण एंड करूया. येस. ओके, बाय. थँक यू. वेलकम मॅम. बाय सर. बाय. थँक्यू सर. वेलकम.